तर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा देहूत पोहोचलेले आहेत। अजितदादांनी तुकोबारायांचं दर्शन घेतलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा देहूत दाखल झालेले आहेत। तुकोबारायांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। आज देहूमधून संतश्रेष्ठ तुकोबा महाराजांची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। आज मोठा पालखी सोहळा, डोळ्यांचं पारणं फेडणारा पालखी सोहळा हा देहूत होतोय। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देहूमध्ये हजेरी लावली आहे। श्रेष्ठ वारकरी परंपरेमध्ये संत तुकोबा महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी याकरता अलोट गर्दी लोटलेली असते। या दोन्ही संतश्रेष्ठांच्या पालख्या या पंढरपूरकडे निघतात आणि आज देहूतून संत तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतंय। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही देहूमध्ये हजेरी लावली आहे।